नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला इथे दुसऱ्या पद्धतीचा हार दाखवणार आहे. पहिल्या पद्धतीचा हार मी मागील व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. आज इथे मी तुम्हाला मोठ्या आकाराचं जास्वंदीच्या फुलापासून 7 फुलांचा हार इथे दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी मी काय केलं, अशा प्रकारे ही फुलं करून घेतली आहेत. ही फुलांची ट्युटोरियल जर तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेला आहे, तुम्ही ते चेक करू शकता. ही अशा प्रकारची फुलं कशी बनवायची ते. तर मी इथे 7 फुलांचा हा हार बनवणार आहे. त्यासाठी मी इथे मोती ही 7 फुलं, लोकर, सुई घेतलेले. तर सर्वात प्रथम मी काय केलेत, ही 2 फुलं घेऊन दोन्ही फुलांचे टोक लोकरीच्या मदतीने बांधून घेतलेले आहे. तर अशी मी ही 7 फुलं एकमेकांना लोकरीने बांधून घेतलेली आहेत. लोकर यूज केली म्हणजे आपल्याला त्या लाल फुलामध्ये ते वेगळेपणा दिसून येत नाही. आता हे माझा हार निम्मा तयार झालेला आहे. आता वरती मी परत लोकरीने मोती ओवून घेणार आहे. मोती तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे, पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही घेऊ शकता. कारण आपल्याला किती उंचीचं बनवायचं आहे ते तुम्ही ठरवायचं आहे. तुमच्यानुसार तुम्ही किती मोती ओवायचे ते तुम्ही बघून ओवायचे. तर मी इथे शेवटच्या फुलाच्या टोकाला लोकर बांधून त्याच्यात मोती ओवून घेतलेलं आहे आणि त्याचा दुसरा शेवट मी दुसऱ्या फुलाला गाठ मारून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे मी हे मोती ओवून घेते आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओमध्ये काही समजलं नाही तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी नक्की तुम्हाला तुमच्या शंकांना उत्तरं देईन आणि पुढील व्हिडिओ मी असाच एक वेगळ्या प्रकारचा हार घेऊन येणार आहे. तर ज्यांनी कुणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. हा मोठ्या फुलाचा जास्वंदचा हार जो तयार होतो तो एकदम उठून ठसठशीत असा दिसतो. आता मी हे मोती ओवून माझं झालेलं आहे. अशा प्रकारे हे मोती मी इथे ओवून बांधून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा हार तयार झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू.